नमस्कार. सातारा समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. दोम धरणातील हक्काच्या पाण्यासाठी अखेर संघर्ष पेटला. फलटण खंडाळ्याला पाणी देण्याच्या विरोधात कोरेगावात शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण. जलसंपदा विभागाच्या कारभारावर जोरदार टीका. दोम धरणातील पाण्यावर सर्वाधिक अधिकार असताना देखील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी न देता दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईचे कारण देऊन बलकवडी कालव्याद्वारे फलटण आणि खंडाळा तालुक्याला दोम धरणातून पाणी देण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात कोरेगाव शेतकरी आक्रमक झाले आहेत. दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 10 वाजता तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत जोरदार टीका केली. प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांच्या समितीच्या वतीने अध्यक्ष C.R. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, नंदकुमार माने पाटील, जगदीश पवार, माणिकराव भोसले, महादेव भोसले, प्रतिभाताई बर्गे, अमरसिंह बर्गे, सम्राट बर्गे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले व लाख क्षेत्रातील शेतकऱ्यांची झालेली भीषण परिस्थिती निदर्शनास आणून दिली. आमच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवा आणि फलटण खंडाळ्याला सोडलेले पाणी तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विश्वासराव चव्हाण गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, अरुण माने, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रताप कुमकुले निकम, माजी उपसभापती उदयसिंह बर्गे, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजाभाऊ जगदाळे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, किसनवीर सातारा सहकारी कारखान्याचे संचालक संजय फाळके, माजी संचालक ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे, सुधीर फाळके, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, वनराज फाळके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पैलवान अनिल जाधव, रोमन, मनसेचे तालुकाध्यक्ष सागर संभाजी बर्गे, दीपक भोसले, मोहन शिंदे, किशोर नानासाहेब बर्गे, अक्षय सतीश बर्गे, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे यांच्यासह कोरेगाव, वाई, जावली व सातारा तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दोम धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी खंडाळा आणि फलटण तालुक्यात पळवणाऱ्या राजकीय प्रवृत्तीच्या समितीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत निषेध केला आहे. दोम धरण बांधण्यासाठी सर्वाधिक त्याग कोरेगाव तालुक्याने केला आहे. लाभ क्षेत्रामध्ये असंख्य गावे पुनर्वसित झाली आहेत. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खंडाळा आणि फलटण तालुक्याकडे सातत्याने पळवले जात आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्याने पिके वाळून जात असून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. दोम धरण संघर्ष समितीने या विषयावर सातत्याने आंदोलन करून जलसंपदा विभागावर अंकुश ठेवला आहे. मात्र तरी देखील राजकीय दबावापोटी अभियंते फलटण आणि खंडाळा तालुक्याला पाणी देण्यावर धन्यता मानत आहे. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी व गैरमार्गाने सोडवलेले पाणी बंद करण्यासाठी दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले, संघर्ष समितीची स्थापना होण्यापूर्वी लाभ क्षेत्रात केवळ 4 रोटेशनद्वारे पाणी दिले जात होते. मात्र समितीने अभ्यासपणे लढा उभारल्यानंतर 8 रोटेशन नियमितपणे मिळू लागली होती. आता या पाण्यावर देखील राजकीय डोळा असून फलटण आणि खंडाळा तालुक्यात वेगवेगळी कारणे दाखवून पाणी पळवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कोरेगाव तालुक्याला दुष्काळाचा झळा कधीच बसत नव्हत्या. मात्र हा कृत्रिम दुष्काळ निर्माण करून राजकीय भूमिकेतून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा देखील आरोप शेतकऱ्यांनी केला. दोम धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्याग केला
म्हणूनच धोम धरणाची उभारणी होऊ शकली आहे. राजकीय दबाव टाकून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नियमाबाह्य पळवले जात आहे. त्याचा आम्ही शेतकरी आणि धोम धरण पाणी संघर्ष समिती निषेध करत आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आज पहिल्यांदा इथं उपस्थित राहिले शेतकरीच आहे. शेतकरी म्हणून सातबारा आहे माझ्या नावचा. ऊस सुद्धा घालते कारखान्याला आणि म्हणून मी आज उपस्थित आहे. नाही असू दे. आणि पहिल्यांदा म्हणजे धोम धरण संघर्ष समितीचे पहिल्यांदा धन्यवाद सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मानते. जे मत मांडते ते मी माझं मानते. ज्यामध्ये रणजित फाळके असतील किंवा CR तात्या असतील, नंदकुमार माने भाऊ असतील, त्यांचे सहकारी मग चव्हाण गुरुजी असतील, हनुमंतराव शिंदे इथं भाषण केलेले, इकडे वाघ साहेब कुठे गेले बोलला तुम्ही. या सर्व म्हणजे यांनी आतापर्यंत गेले 3-4 वर्ष लढा देत आहेत, पण त्यात आपण कुठेही जागरूक झालो नाही. त्यांनी लढायचं, आपण निवांत बघायचं, पेपर वाचायचे, पेपरमध्ये संघर्ष समितीच्या बातम्या येत आहेत त्या वाचायच्या, एवढे वाचून आपण खुश व्हायचं. कृती कुठंच नाही आपल्याकडून. अगदी मी पण त्यातलाच एक घटक आहे. कुठंच कृती नाही घडली, पण ही कृती घडणं गरजेचं आहे. यामध्ये मी एकच सांगेन की सांगली आणि कोल्हापूरचा शेतकरी वर्ग कसा जागरूक आहे. ऊस दरासाठी प्रत्येक वेळेस सांगली कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर आलाय. त्यांना स्वतःची स्वाभिमानाची स्वतःच्या स्वरूपाची. मी पुनर्वसित सायगाव एकंबे मी पुनर्वसित धरणग्रस्त आहे. आमच्या तिथल्या पूर्ण जमिनी घरं सगळी सोडून आम्ही इथं आलेलो आहे. तिथं आमचं चांगलं पाणी होतं अगोदर. तिथं त्यावेळेस आमचे 80च्या अगोदर ते ऊस पिकत होते. आता आमची अवस्था अशी झाली की आमच्या गावात बघा तुम्ही प्यायला पाणी नाही, ही अवस्था झालेली आहे. आणि ह्याची कारणं वेगळे आहेत. तुम्ही सांगा, ह्याच्या अगोदर फलटणला पाणी गेलं त्यावेळेस सुद्धा आपले लोकप्रतिनिधी झोपलेलेच होते. संघर्ष समितीच्या व्यवस्थेची जागी होती आणि आता जे लोकप्रतिनिधी तेच करतायत. आपल्या गावातील जे प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, पंचायत समिती सदस्य, हे सभापती म्हणा, आता जिल्हा परिषद सदस्य, कुणी काय पाठपुरावा करा सांगा. आपला कॅनॉल फुटला, आपल्या आमदारांनी तिथे काय पत्रव्यवहार केले आपल्यासाठी, तुम्ही विचारा ना त्यांना. ही जबाबदारी आपल्या आमदारांची नाही का, सभापतींची नाही का, जिल्हा परिषद सदस्यांची नाही का? आपण त्यांना विचारणं काम आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना विचारा की बाबा तुम्ही काय केलं, आणि इथून पुढे कायम पाठ फुटत राहणार आहे. ऐकलं, संघर्ष समिती तुम्ही सुद्धा चर्चा करा. आपली जर पाईपलाईन फुटली तर आपण तिथे सॉकेट टाकतो, लिकेज बंद करतो. त्या पद्धतीने इथून पुढे पाठ फुटत राहणार आहे. त्यासाठी एक पाईप टाकणे, लोखंडी पाईप एवढे चालले, तिथं 2 पाईप टाकले असत्या तर पाणी 4 दिवसात चालू झालं असतं. पण हा विचार कोण करत नाही. ह्या वरतीच्या पाईप चाललेत 25-25 फुटाच्या, 50-50 फुटाच्या, त्या 2 पाईप टाकले असता, भराव टाकला असता, पाणी चालू झालं नसतं का? मग ह्या गोष्टी आहेत ना, सगळ्यांनी विचारात घ्या. आणि इथून पुढे पाठ फुटत राहिला तर त्याला पर्यायी लिकेज काढायचं, काहीतरी पर्याय म्हणून शोधा. आणि आमचे पुनर्वसनचे सर्व तालुक्यामध्ये असलेली सर्व गावांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो. पाणी बचाव संघर्ष समिती, पहिल्यांदा मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की धोम धरण पाणी बचाव समिती हा बचाव कशासाठी केला पाहिजे. जमिनी गेल्या आपल्या, पुनर्वसित गावं आली आपल्याकडं, त्यांची कपडे फाटली, त्यांच्याबरोबर आपली फाटली, आणि तरी पण आपल्यालाच बचाव केला पाहिजे वे पाण्याचा. कारण काय ह्याचा मनन करा, चिंतन करा, ह्याचा विचार करा. आपल्याच जमिनी गेल्या, आपल्याच माणसांनी कष्टा खाल्ल्या, आणि त्याच्यासाठी परत आपणच भांडायचं होय. 2011 पासून ही समिती पाणी पुजण्यासाठी धोमला जाती. आज 2024 साल आहे. गेले 15 वर्ष संघर्ष चालू आहे.
कशासाठी चालू आहे? कायम आपल्या तालुक्याला सत्तेतले आमदार आहेत, आज सुद्धा सत्तेतले आमदार आहेत. काय करतात हे सगळेजण? त्याचा विचार आपल्याला सगळ्यांना केला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, आज एक बोर्ड लावलाय पाणी बचाव समितीनं, तर हा बोर्ड सगळ्यांची आपली शासकीय मान्यता घेऊन सुद्धा हा बोर्ड सकाळी 8 वाजता काढला गेलाय. आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मान खटावचा झाला विकास मात्र कोरेगाव बकास, असा हा बोर्ड आहे. हा सकाळी 8 वाजता काढला, सकाळी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत याची मुदत होती. ह्याच्यासाठी घेतलेली परवानगी सुद्धा माझ्याकडे आहे, हे तुम्हाला मी देतो. सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही सत्तेमध्ये आहे, आमचं तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की आम्हाला पाणी मिळू द्या. हे आमच्या हक्काचं आहे, हे कुणाच्या घरगुती मालकीचं नाही, एवढीच आमची सर्वांची विनंती आहे. आणि मी इथं जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आजपर्यंत आपण सगळीजण गोरगरीब कायम विनंती करत आलेलो आहे, पण इथून पुढे मनगट बळकट ठेवा, तर आपण इथून पुढे जाऊ शकतो. ही माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि पुन्हा एकदा 2 धरण पाणी बचाव समितीचा मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या बांधवांचे मी आभार मानतो. आणि माझा परिपूर्णपणे या समितीला पाठिंबा राहील ही विनंती करून थांबतोय. आर बर्गे सर, तसेच नंदकुमार माने साहेब, फाळके साहेब यांच्या अविरत कष्टातून 12 वर्ष लगातार झुंज दिल्यामुळं, तसेच मागच्या 1-2 महिन्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन पाण्याचं महत्त्व आणि पाण्याचं वाटप कशा प्रकारे आहे हे त्यांनी पूर्ण लोकांना समजून सांगितल्यामुळं आज शेतकरी जागा झालेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम धोम बचाव संघर्ष समितीचं आम्ही आभार मानतो शेतकरी म्हणून. दुसरा मुद्दा, पाणी 100% आपल्या हक्काचंच आहे, पाणी दुसऱ्या कोणाच्या हक्काचं नाही, ही गोष्ट 100% बरोबर आहे. आपलं चुकलंय कुठं याच्यावरती सुद्धा आपण थोडंसं अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कॅनॉलला पाणी येत आहे, काय येत आहे? जे माने साहेबांची संस्था आहे रहमतपूरची, हे त्यांच्या संस्थेचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि क्लिअर आहेत, हे मी इथं आवर्जून सांगू इच्छितो. बाकी गावामध्ये सोसायट्या जुन्या काळामध्ये स्थापन झालेल्या होत्या, त्या सोसायटी आता मोडकळी झालेल्या आहेत. जर तुमचं डिमांड नसेल तर तुमच्याकडे पाणीच येणार नाही, जर तुम्ही पैसे देणार नाही तर तुमच्याकडे पाणी येणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा अंतर्मुख झालं पाहिजे की बाबा आपण पण संघटना स्थापन करून पैसे वगैरे भरले पाहिजेत. हा झाला आपल्या बचावाचा मुद्दा, आपण सरळ वागायचा मुद्दा. दुसरा मुद्दा लोकप्रतिनिधींचा. लोकप्रतिनिधींनी आपल्या हक्काचं पाणी का नेलं याच्यावर पण विचार करा. आपण मागणी अर्ज दिले नाही म्हणून ते पाणी त्यांनी मोकळे असं दर्शवलं आणि नेलं. नेत असताना त्यांनी काय केलं, त्यांची सत्ता आहे म्हणून एक्स्ट्रा पाणी सोडायला सुरुवात केलं. पाणी सोडण्याबद्दल काही हरकत नाही, त्यांची गाव आहेत, पण जर योजना तुमची 8 माही असेल किंवा 4 माही असेल तर तेवढ्यातच ती चालली पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही अधिकाऱ्यांना दबाव घेऊन फोन करून जर तुम्ही सांगत असाल की पाणी सोडा, तर शेतकरी एक झाल्यानंतर असंच सर्वांनी एकजुटीने जाऊन ऑफिसात त्यांना कोंडलं पण पाहिजे. शेतकऱ्यांचा दबाव सुद्धा त्यांना समजला पाहिजे. एक मुख्यमंत्र्यांचा फोन येतो, आमदाराचा फोन येतो आणि पाणी सोडलं जातं वरती. कोरेगाव तालुक्यातील शेतकरी एकत्र होऊन जर त्यांना एकत्र डांबून ठेवलं तर आपला सुद्धा विरोध समजला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरं, ज्या वेळेला पाणी वाटप झालं त्याच्यानंतर आता आपल्याकडं लोक पैसे नाही भरत, तर लोकांनी पैसे पण भरले पाहिजे, गावोगावी ते स्थापन पण झालं पाहिजे. त्याचबरोबर जे संघटनेची लोक आहेत यांनी ज्या ज्या वेळेला तुम्हाला हाक दिली त्या वेळेला तुम्ही 100% उपस्थित दर्शवली पाहिजे. आज 2 वेळेला चणचण भासण्याच्या वेळेला आलोय, पण ज्या वेळेला ही धोम बचाव संघर्ष समिती आपल्याला आवाज देईल त्यावेळेला बहुसंख्येनं आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं मनगट तयार ठेवा, त्याप्रमाणे ज्या वेळेला त्यांचा फोन येऊन पाणी सुटेल त्यावेळेला इथून कमीत कमी 1000-2000 शेतकरी जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बसलं पाहिजे, तर हे काम होणार आहे. अन्यथा नुसतं हे सगळं निष्फळ राहील. रामकृष्ण हरी.
कोरेगाव तालुक्यातून आणि दोन धरण कार्यक्षेत्रातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी कोरेगाव तालुक्यात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गेली 10 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आम्ही दोन धरण संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय। 2018 साली आपली इथंच एक असंच अन्यायकारक पाणी गेल्या वेळेस पण 2018 साली पण नेलं होतं। त्याच वेळेस आपलं इथं आंदोलन झालं होतं, तर त्यावेळेस इथल्या आंदोलनाला जेमतेम 80 ते 90 माणसं हजर होती। आम्ही गेले 15 दिवस झालं लोकांच्यात जनजागृती करतोय, लोकांना सांगतोय समजून की राजकीय सगळे आपले हेवे दावे बाजूला ठेवूया। आपण या ठिकाणी ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा शेतकरी म्हणून येतो। आपण आता बघतोय की पाण्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। गेले 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला। DY 7 आहे आमचा कोरेगावचा, 10 एकर माणसांच्या लागणी अजून तुटायच्या आहेत, तर कारखाना 300 रुपये कमी ऊस वाळून गेलेले आहेत। तरी आम्ही प्राधान्यानं सगळ्या शेतकऱ्यांना भेटतोय। काय आपल्या पुढं नक्की अडचणी आहेत, काय आपल्या पुढं मांडून ठेवलंय। आमचा लढा आमचा लढा सरकारशी आहे, आमचा कुणाची एकाशी लढा नाही। आता आपल्याला चारी बाजूने आपण अडचणीत आलोय। इकडचं आपलं खालचं जे पाणी आहे ते मान खटावला नेलं जातंय, तिकडचं आपलं जे हक्काचं पाणी आहे ते बलकवडीतनं 0.55 पाणी आता तिकडे ते नेणार आहेत। अजून रणजित निंबाळकर म्हणतात की आम्ही 1.5 TMC पाणी आम्ही तिकडे नेतोय। तर अशा पद्धतीनं आपलं जर हक्काचं पाणी जर त्या ठिकाणी जाणार असेल तर आम्ही इथं हातावर हात ठेवून नुसतं बसायचं का? गेली 15 दिवस झालं आम्ही कोरेगाव तालुक्याच्या विविध भागात जातोय। शिवथरला आपण जाऊन आलो, एकसळला जाऊन आलो, आमच्या मिटिंगा त्या ठिकाणी चालू आहेत। तर इथं आलेल्या सर्व शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ज्या त्या शेतकऱ्यानं आपापल्या भागात इथून पुढे जास्तीत जास्त फॉर्म भरून द्या। जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी पाणी वाटप संस्था निर्माण करायला पाहिजेत। आपलं जे हे पाणी ह्यांनी जे पळवून नेलेलं आहे, तर हे पाणी अशा बेसवर नेलंय की कोरेगाव तालुक्यात मागणी नाही। आज DY 7 आहे किंवा DY 6 आहे, ह्या DY 6 किंवा DY 7 वरचे आमचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी पाण्याची मागणी करत नाही, आणि त्यामुळे ह्यांनी असं खाली दाखवून दिलंय की ह्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही। आज संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही फिरत असतो, अनेक वेळा असं वादविवादाचे प्रसंग आमच्या राज्यकर्त्यांच्या बरोबर येतात, अधिकारी हातबल होतात, सगळं अधिकाऱ्यांच्यावर ढकललं जातं। अधिकारी खाजगीत आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतात की बाबा आमचा काही इलाज नाही, आम्हाला वर्ण बोधरेशन आहे। तर मी आज इथं जी माणसं आलेली आहेत या सगळ्यांचं दोन धरण संघर्ष समितीच्या वतीनं मनपूर्वक असं सगळ्यांचा आभार मानतो। आणि इथनं पुढे आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून जे असे आंदोलन किंवा उपोषण ज्या वेळेस आम्ही तुम्हाला बोलू त्यावेळेस तुम्ही मोठ्या संख्येनं या, असं मी सगळ्यांना विनंती करतो। काल या ठिकाणी आपल्या संघर्ष समितीच्या वतीनं आणि कोरेगावातील काही जी जागरूक मंडळी आहेत त्यांच्या वतीनं जुना मोटर स्टँडवर एक बोर्ड लावला गेला। त्या बोर्डची आपण रितसर परवानगी काढली होती। त्यानंतर तो 5:30 वाजता बोर्ड लावला। त्या बोर्डची परवानगी मी पत्रकार आहेत ऑन द रेकॉर्ड सांगतोय, त्या बोर्डची परवानगी आपल्याकडे आहे। सगळ्यांनी नीट लक्षात घ्या। आज सकाळी कोरेगावच्या जबाबदार तिथं अधिकारी येतात, नगर पंचायतीची माणसं तिथे येतात, तो बोर्ड काढून नेतात। ही काही इथं कोरेगावात दंडेलशाही चाललेली नाही। आरेला कार्य उत्तर द्यायला आम्ही सुद्धा इथं खंबीर आहे। कोरेगावात किती बोर्डची परवानगी काढली जाते, किती बोर्ड विना परवानगी लावले जातात, ही जी कोरेगावातले जे चालक स्वतःला म्हणतात त्यांनी आधी स्वतः ही सगळं व्यवस्थित बघून घ्यावं। परवानगी तुम्हाला पाहिजे असेल तर आपण इथं परवानगी देतो। आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय आहे। तुम्ही वर्धनगडच्या पलीकडे जर गेला तर तुम्हाला दिसल की काही शेतकऱ्यांनी कुणी राजकीय हेतून प्रेरित केलं नाही। ज्या वेळेस राजकारण येईल त्यावेळेस विरोधाला विरोध करायला सगळी खंबीर आहेत। तो बिगर राजकीय कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा विषय आहे। तुम्ही वर्धनगडच्या वर ज्यावेळेस जाल, तुमच्या पाहुण्याराव यांच्याकडे जाल, तिथं काय परिस्थिती आहे आणि आज कोरेगाव तालुक्यात काय परिस्थिती आहे। धरण बनलंय कोरेगाव, जावली, वाई आणि सातारा ह्या 4 तालुक्यांच्यासाठी। पुनर्वसन झालं, सगळ्यात जास्त धरणातली 27 गावं आज कोरेगाव तालुक्यानं त्यांना आपल्या इथं सामावून घेतलेलं आहे। जमिनी आमच्या गेलेल्या आहेत त्या पुनर्वसनात, आणि असं असताना आम्हाला दोन धरण संघर्ष समिती उघडावी लागते।
जे धरणाचे जे पाण्याचे खरोखरचे हक्काची ज्यांची मालकी त्या पाण्यावर आहे त्या माणसांना जर का संघर्ष समिती उघडावी लागत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काही नाही। हा संघर्ष कुण्या एका राजकीय पक्षाविरुद्ध कुण्या एका राजकीय व्यक्तीविरुद्ध नाही। हा संघर्ष आमचा जो आहे तो सरकारशी आहे। जो कोण दंडेलशाही करल त्याला आरेला कार्य उत्तर द्यायला ही कोरेगाव तालुक्यातला जनता जशी कोरेगाव तालुक्यात एखाद्याला खांद्यावर घेतात तसं त्याला खाली टाकायला सुद्धा त्यांना वेळ लागत नाही। आपणा सर्वांना विनंती आहे की भविष्यात इथलं पाणी ज्यावेळेस पुन्हा न्यायचं असेल तर जो कोण अधिकाऱ्यांना बर्डन करणार आहे किंवा जी राजकीय पुढारी आहेत त्यानं 10 वेळा विचार करायला पाहिजे। एखादा आंदोलन ज्यावेळेस शुद्ध हेतून तुम्ही चालू करता आणि तुमच्या मागे प्रामाणिक माणसं असतील तर त्या आंदोलनाची परिणिती काय आहे हे आपण परवा दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं बघितले। हे आपल्या सगळ्यांचा तुमचा आमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। आपण सर्वांनी आमच्या मागणीला आमच्या विनंतीला मान देऊन गेल्या वेळेस 2018 साली 80चा आकडा आता 1800च्या पुढे गेलेला आहे। भविष्यात ज्यावेळेस संघर्ष समिती हा संघर्ष तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी आहे। भविष्यात ज्यावेळेस आम्ही तुम्हाला उपोषणासाठी किंवा ह्याच्यासाठी असं बोलू त्यावेळेस असाच विश्वास दाखवून तुमच्या आम्ही विनंतीला आमच्या तुम्ही मान देऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रातली सगळीजण आली त्यांचं या ठिकाणी कोरेगाव तालुका संघर्ष समितीच्या वतीनं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। त्याच्या वतीने 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि लाभ क्षेत्रातील किंवा तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना संघर्ष समितीनं आवाहन केलं की उपोषणाला आपण उपस्थित राहावं। गेली 14-15 वर्ष झाले संघर्ष समिती पाणी बचाव समिती स्थापन करून त्यांचे समितीतले कार्यकर्ते अतिशय तळमळीनं आणि खऱ्या अर्थानं सगळे बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आणि पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत। आता बऱ्याच मान्यवरांनी आपापल्या भाषणामध्ये सांगितलं की जमिनी आपल्या गेल्या, पुनर्वसन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये झालं आणि पाणी आपल्या हक्काचं राजकीय दबाव टाकून राजकीय दबाव वापरून काही नेते मंडळी पळवापळवी करतायत। त्यासाठी हा संघर्ष करावा लागतोय। मला सांगायचं आहे की पुनर्वसन झालं आपल्या क्षेत्रामध्ये, परंतु ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांनी किती मोठा त्याग केला। आताच किरण म्हणून कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांनी त्याग केला, त्याग करून या ठिकाणी आले, त्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही। आपल्यापेक्षा त्यांचा फार मोठा त्याग आहे। मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जसं संघर्ष समिती कार्यरत आहे तसं सगळ्या शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे। आज ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या नरडीला आलं त्यावेळेला शेतकरी जागे झाला। मी आज शेतकरी म्हणून बोलतोय, लोकप्रतिनिधी म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून बोलत नाही। या ठिकाणी शेतकरी म्हणून या ठिकाणी उपोषणाला आलोय। मी ही संघर्ष समितीला बरेच दिवसापासून पडद्याआडून सहकार्य करत होतो। आमच्या गावातील शेतकरी सहकार्य करतात। या ठिकाणी नंदू पाटील रहमतपूरचे असतील, रणजित फाळके असतील, शेआर ताते असतील, अतिशय प्रामाणिकपणे पळतायत, हे आपल्यासाठी पळतात। त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे आपल्या सर्वांची। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आताच नुकतंच मागच्या एक 8-15 दिवसापूर्वी आपल्या लोकप्रतिनिधींना उपाध्यक्ष म्हणून कृष्णा खोऱ्यावरती काम करण्याची संधी मिळाली। मोठमोठे कटआउट लागले। मीही त्यांचं अभिनंदन करतो, एक शेतकरी म्हणून अभिनंदन करतो। परवा त्यांचा एक व्हिडिओ पाहिला, पाणी सोडलं, शेतकऱ्यांनी त्यांचा मोबाईल कॉल केला, व्हिडिओ कॉल केला आणि त्यांचं अभिनंदन केलं। त्यावेळेला तो मोबाईल कॉल मी ऐकला, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेलही। त्यावेळेला सांगितलं महाराष्ट्रातल्या पाण्याचे आपण मालक आहोत असं लोकप्रतिनिधी सांगितलं। आपल्यासारख्या शेतकऱ्यांना तालुक्याचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे। जसं तुम्ही पाण्याचे मालक मानवता तसंच इथल्या आपल्या शेतकऱ्यांचं पाणी इतर पळवतात
त्यासाठी तुम्ही आवाज का उठवत नाही हे माझं त्या लोकप्रतिनिधींना विचारणं आहे. आपल्याला राजकारण करायचं नाही. मी जर विरोधक असला तरीही विरोधक म्हणून बोलत नाही, शेतकरी म्हणून बोलतो. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले, एकानंही शेतकऱ्यांच्या विषयी पाण्यासाठी संघर्ष केला नाही किंवा संघर्ष समितीला साथ दिली नाही. आज आताच रहमतपूरचे नेते सुनील भाई यांनी सांगितलं आम्ही सगळ्या संस्थांनी मिळून आर्थिक मदत केली. खरं आहे, तुम्हाला धन्यवाद देतो. जशी त्यांनी आर्थिक मदत केली तसं आपण सगळ्यांनी फुलाच पाकळे म्हणून खऱ्या अर्थाने संघर्ष समितीला मदतीची गरज आहे आणि पाठिंब्याची बी गरज आहे. आज सुरुवात झाली. इथून पुढे न थांबता हक्काचं पाणी आहे. काल नगरपंचायतीनं बोर्ड परवानगी दिलेला बोर्ड काढला का नगरपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, कुठल्याही पार्टीचे असू द्यात, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. राजकारण न करता ते शेतकरी नाहीत का? त्यांनी त्या नगरपंचायतीमधल्या अधिकाऱ्यांना, प्रशासकीय कामगारांना काय विचारलं नाही बोर्ड का काढला म्हणून? जे बोर्ड शहरामध्ये लावले जातात ते सगळे बोर्ड परवानगी घेऊन लावतात का? हे तुम्ही पाहिलं का? शेतकऱ्यांनी बोर्ड लावला, त्यांच्या हक्कासाठी लावला. सगळे आपण शेतकरी आहोत. त्या नगरपंचायतीमध्ये काम करणारे प्रतिनिधी ही शेतकरीच आहेत. त्यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारावा आणि बोर्ड खरं तातडीने पुन्हा लावा. आज 5-5:30 पर्यंत परवानगी आहे, तातडीने लावा. मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी संघर्ष समितीला आज जसं आला तसं पुन्हा कधीही त्यांनी हक दिल्यानंतर आपण उपस्थित राहावं ही आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं आवाहनही करतो आणि संघर्ष समितीला आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराज. धूम पाणी बचाव संघर्ष समितीच्या हाकेला ओ दिन आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं या समितीच्या वतीनं स्वागत करतो. आज महात्मा गांधींचा स्मृतिदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक प्रश्न मांडले. धूम धरण संघर्ष समिती निर्माण करण्याची वेळ का आली याच्या खोलात आपण गेलं पाहिजे. या ठिकाणी या तालुक्यामध्ये 3 भाग आहेत, उत्तर भाग, मध्य भाग आणि दक्षिण भाग. आमचा जो आता कराड उत्तरमध्ये मतदारसंघ आहे तो दक्षिण भागामध्ये मोडतोय. कोरेगावचा मतदारसंघ मध्य भागामध्ये मोडतोय. आपण जर बघितलं तर कुठल्याही धरणाचं ज्या ठिकाणी निर्मिती होते त्यावेळेला त्या धरणाचा डिपेअर झाला असतो. आता शेअर ताते आहेत, नंदू पाटील आहेत, आमचे फाळके आहेत. सुरुवातीला ज्यावेळेला पाण्याचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला रहमतपूरमधल्या आमच्या सोसायटी आहेत, नंदू पाटील असतील, SK माने सर होते, पृथ्वीराज माने सर असते, अविनाश माने होते. आम्ही जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च केले. बरोबर ना तात्या? आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये निकाल आपल्यासारखा लागला. मग हायकोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी पाणी वाटप जे धरण बांधताना झालं होतं त्या पाण्यावर आपला अधिकार होता. परंतु त्या ठिकाणी सत्तेमध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करायचं, जिल्ह्याच्या नावाखाली पदं घ्यायची आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये पाणी न्यायचं पाप या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी केलं. त्या ठिकाणी स्वतःच्या सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी MWR मध्ये ही जी पाणी वाटपाची एक संस्था आहे, बरोबर ना नंदू पाटील, त्या संस्थेमध्ये दाखल केलं. त्या संस्थेमध्ये दाखल होत असताना आमचे सर्व लोक त्या ठिकाणी जायची. टाळेसर बसला असताना त्या अधिकाऱ्यांना संबंधित लोकप्रतिनिधी फोन यायचे आणि त्या ठिकाणी पाणी वाटपाची जी वर्षाला मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये तर मुंबईला सातत्याने आमची भांडणं व्हायची की आम्हाला तुम्ही आमच्या हक्काची रोटेशन दिलं पाहिजे. या ठिकाणी आज
यात जमलेले अनेक पक्षाची माणसं असतील, भारतीय जनता पार्टी असतील, शिंदे गटाचे असतील, ठाकरे गटाचे असतील, राष्ट्रवादी पक्षाचे असतील किंवा विविध धर्माचे असतील, मराठा असेल, कुंडे असेल, साय असेल, माय असेल, आपली पहिली जात आणि आपला पहिला पक्ष हा शेतकरी असला पाहिजे. त्या ठिकाणी कुणीही आपण व्यक्तिगत कुणावर टीका करायची नाही. जे आपल्या हक्काचं आहे, जे आपलं पाणी आहे ते पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी अनेक पाण्याचे वाद आहेत. कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी धूम धरण संघर्ष समिती लढते, परंतु त्या ठिकाणी नुसते कायदेशीर मार्गाने लढून चालणार नाही. आपल्याला हा लढा जनमानसाचा रेटा केला पाहिजे. त्या ठिकाणी मला आठवतंय की जुन्या काळामध्ये 8-8, 9-9 रोटेशन होते. आज काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी रोटेशन मागण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागते. माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना, कुणाही टीका न करता जे आपल्या हक्काचं पाणी आहे, जे आपल्या तालुक्याचं पाणी आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. जर तुम्हाला पाणी आमचं त्या ठिकाणी शिल्लक राहिल्यानंतर किंवा आमचं हक्काचं पाणी असेल तर ते पाणी तुम्ही नंतर दुसऱ्याला द्या. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टीचं राजकारण केलं जातंय. आज शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की पाणी वाटप संस्था आहेत, त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये आपली मागणी असली पाहिजे. जर आपण 3-4 वर्ष पाणी वाटप मागणी केली नाही तर त्या ठिकाणी परत फेर आढावा घेतात आणि शासनाला अधिकार आहेत की यांची पाणी मागणी नाही, त्यामुळे यांना पाणी कमी करा. आणि या ठिकाणी सरकार बघतोय, ज्याच्या हाती ससा तो पारदी. राजकारणामध्ये सत्ता बदलते असं कुणी समजायचं नाही की राजकारणामध्ये आम्ही मुख्तियार घेऊन आलो. या देशामध्ये लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. अनेक सत्ता आल्या, अनेक सत्ता गेल्या, परंतु पाण्याचं राजकारण करू नका. सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं आज आपण विकास बघितला तर जो विकास झालाय 80च्या अगोदरचं आपला तालुका बघितला तर त्या ठिकाणी आरगड, गिरगाप या पिकाचे उत्पादन होतं, भिमुख असायचा. आज आपल्या शेतकऱ्यांच्या मदत सदनता आली, ती खऱ्या अर्थानं पाण्यामुळे आली, हे आपण विसरून चालणार नाही. पाण्यासाठी आपण लढलं पाहिजे. कुणी कुणाला निमंत्रण दिलं नाही पाहिजे. इथं कुणाचं नंदू पाटलाचं किंवा शहरात त्याच्या पोराचं लगीन नाही, त्यामुळे आपण स्वतः आलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये राजकारणाचे जोडे ते धूम धरण संघर्ष समितीच्या बाहेर ठेवले पाहिजे. वकील साहेब, प्रत्येकाला मतांतर असते, परंतु मतं असू द्या, परंतु आपले मनभेद झाले नाही पाहिजेत. आपली जात शेतकरी आहे, आपला पक्ष शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यासाठी आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे. मला विनंती करायची आहे की खऱ्या अर्थानं या भागामध्ये जे धरण झालं त्या प्रकल्पग्रस्तांनी पण खूप मोठा त्याग केलाय. आज ते त्यांचं गाव, वस्ती, घरं, मंदिरं, जमिनी सगळे सोडून आज या भागामध्ये आले. त्यांनाही पाणी मिळत नाही. जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं पाणी वाटप होत असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. यामध्ये राजकारण म्हणून मी बोलत नाही. जर तुम्ही आता सोसलं म्हणजे भारतीय जनता शोषिक आहे. 300 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. किती वर्ष का केलं? की भारतीय सोसत होती. जर आता सोसलं तर परत पोरांना भांगलाय जायला लागेल आपल्याला, एवढीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळं आपण पाण्यासाठी त्या ठिकाणी कुठला राजकीय पक्ष, कुठला नेता येऊ न येऊ, आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपण आलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने आलो. पुढची जी सभा होईल ती 10-5 हजार झाली पाहिजे. तालुक्यात बायका पोरासकट आलं पाहिजे. शासन वागतंय, बघितलं ना परवाशी, वाकवणार पाहिजे. तुम्ही घरात बसता तर वाकत नाही. मला शासनाला विरोध करायचा नाही. तुम्ही आता त्या ठिकाणी एक्सप्रेस वे बांधताय, ग्रीन कॉरिडॉर रस्ता बांधताय. आता मला तर परवा टेंडर पेपर आलं तर पुन्हा बेंगलोर हा हजारो लाखो कोटीचा रस्ता केलाय. माझी या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सगळ्यांना तमाम लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना मागणी आहे. या ठिकाणी कुठल्या पक्षाचं नाही. या जिल्ह्यामध्ये धरणं झाली, पाणी दुसऱ्याला गेलं. आता जर खऱ्या अर्थानं शेवटचं सोयीधरण झालं, नंदू पाटील बरोबर ना, आपण एकच मागणी करायची आहे की सोयीधरण करा. त्या ठिकाणी सोयी धरणाचं पाणी खटाव, मान, कोरेगावला मिळणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी येणार आहे. मला लोकप्रतिनिधी विनंती करायची आहे की तुम्ही रस्ते करा, विकास करा, गटर करा, सगळं करा, परंतु महत्वाचं पाण्याचा प्रश्न मिटवा. जर सोयी धरण झालं तर तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ पीजी भोसले सर येणार नाही. आणि सोयी धरणामध्ये, सोयी धरण हे कोयनेच्या वर आहे, त्यामुळे त्या भागामध्ये खूप पाऊस असतो. सोयी पहिल्या 10 दिवसात धरण भरल. जसं कनेरचं पाणी उरमुडीत पाणी कनेर आणलंय
तसं सोयीचं पाणी धूममध्ये येऊ शकतं आणि त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो। या जिल्ह्यातले भूमिपुत्र आहेत ते आज मुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्यातले भूमिपुत्र दुसरे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्यात 8 आमदार आहेत, 2 खासदार आहेत। मला सगळ्यांना विनंती करायची आहे की या ठिकाणी तुम्ही बाकी कामं करण्यापेक्षा पाण्याचा प्रश्न हा माणसाच्या जीवनमानाचा प्रश्न आहे। आतापर्यंत संघर्ष झाला, तो संपत्तीसाठी झाला, राज्यासाठी झाला, जमिनीसाठी झाला, परंतु भविष्यातला संघर्ष हा या राज्यात जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी होणार आहे। जर आपण जागृत झालो नाही तर त्या ठिकाणी आम्हाला कधी पाणी मिळणार नाही। त्यामुळे मला विनंती करायची आहे की आपण आज इथं आलेले माणसं आहेत, त्यांनी प्रत्येकानं धरण संघर्ष समिती आहे, त्याला जाताना पैसे मदत करा। आपल्याला आता आज सुप्रीम कोर्टात म्हणलं तर जावं लागेल नंदू पाटील, बरोबर ना? हे काय ऐकत नाही तिथलं कोर्ट पण ऐकत नाही, MW ऐकत नाही। आता सुप्रीम कोर्ट एकमेव आपल्याला आशा आहे की त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आमचं तर अशी विनंती आहे की एकदा कोर्टानं गाईडलाईन घालून देत की पाणी कधी सोडलं पाहिजे। मग तुम्ही त्या ठिकाणी कोर्टाचा अवमान करताय, कोर्ट ऑफ कंटेंट करताय, त्यांच्यावर आपल्याला कोर्ट ऑफ कंटेंट दाखल करावं लागेल। अधिकारी कुठल्या पक्षात नसतात, सत्ता आज आहे, उद्या आमची सत्ता आल्यानंतर बघू आम्ही काय करायचं। त्यामुळे कुठल्याही सत्ता अधिकारी कोण असू द्या, जे घटनेनं दिलेलं नियम आहे की जे शासकीय योजना आहेत ज्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। मला या समितीने बोलायची संधी दिली त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।